नमस्कार. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे लोक येतात. काही आपल्याला प्रामाणिकपणे साथ देतात, तर काही फक्त गरजेपुरतं नातं ठेवतात. आज आपण अशा 8 प्रकारच्या लोकांविषयी बोलणार आहोत, जे तुमचं नुकसान करू शकतात. नकळत का होईना, पण निश्चितपणे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला स्वतःचा अनुभवही यामध्ये सापडेल. गरजेनुसार नातं ठेवणारी लोक, जे फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढतात, बाकी वेळेला तुमचं अस्तित्व त्यांना जाणवतही नाही. हे लोक तुमच्याकडून काहीतरी हवं असेल तेव्हाच फोन करतील, मेसेज करतील आणि गरज संपली की पूर्ण गायब. असे लोक ओळखून त्यांच्याशी भावनिक गुंतवणूक करू नका. तुमच्या यशाने जळणारे लोक, जे तुमचं घर पाहून खुश होण्याऐवजी अस्वस्थ होतात आणि मागून टोमणे मारतात, अशा लोकांची लक्षणं: तुमचं यश लहान करून दाखवणं, दुसऱ्यांशी तुमच्याबद्दल तुच्छता बोलणं. हे लोक तुम्हाला अडवू शकत नाहीत, पण तुमचं मन निराश करू शकतात. सतत तक्रार करणारे लोक, नेहमी नकारात्मक बोलणं आणि दुसऱ्याचं मन खचवणं हेच यांचं स्वभाव धर्म. हे लोक तुमचं चांगलं काहीच पाहू शकत नाहीत. त्यांचं बोलणं नेहमी "ते नाही जमणार, काय उपयोग, सगळंच खोटं" असंच असतं. अशा लोकांपासून लांब राहा, कारण ते तुमच्यातली सकारात्मकता हरवून टाकतात. तुमची गुपितं पुढे सांगणारी, जे विश्वास मिळवून तुमच्या खास गोष्टी इतरांसमोर उघड करतात, अशा लोकांना ओळखणं कठीण असतं, कारण ते सुरुवातीला खूप आपुलकी दाखवतात, मग नंतर तुमच्या गुप्त गोष्टी गॉसिप म्हणून वापरतात. अशा लोकांना काहीही सांगू नका. तुमचं अपयश हसून ऐकणारे, जे तुमचं दुःख ऐकून सहानुभूती देण्याऐवजी मजा घेतात. असे लोक तुमचं अपयश म्हणजे त्यांचं यश समजतात. त्यांना तुमचं दुःख न पाहून सुख मिळतं. यांना दूर ठेवा, कारण हे तुमच्या आयुष्यातल्या वाईट क्षणामध्ये मिठासारखे झुरळ असतात. पाठीमागे बदनामी करणारे, समोर गोड बोलणं पण मागे नाव खराब करणं, हे सर्वात धोकादायक असतं. हे लोक कधीच थेट तुमच्या समोर बोलणार नाहीत, पण तुमच्या गैरहजेरीत तुमचं नाव खाली खेचायला कोणतीही संधी सोडत नाहीत. त्यांचं हसणं खोटं असतं, ओळखणं शिका. तुमचं स्वप्न हसणारे लोक, जे तुमच्या स्वप्नावर हसतात आणि तुम्हाला खालच्या पातळीवर ढकलतात. ते तुम्हाला म्हणतील, तुझ्याकडून नाही होणार, तुझी लायकी नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा लोक तुमचं स्वप्न उडवतात, तेव्हा त्यांना तुमचं उंच उडणं दिसत असतं. त्यांचं हसणं हे तुमचं इंधन बनवा. मत्सर करणारे नातेवाईक किंवा मित्र, जे तुमचं यश सहन करू शकत नाहीत आणि सतत तुलनाच करत राहतात. त्यांचं म्हणणं, तो किंवा तीच का पुढे गेली. हे लोक आपले असले तरी त्यांच्या मनात असलेली आकस दृष्टी खूप धोकादायक असते. त्यांच्याशी सडेतोड पण नम्र व्यवहार ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारचे लोक आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे असतातच, पण प्रश्न असा आहे, आपण त्यांना किती जवळ ठेवले. सावध राहा, जागरूक व्हा आणि तुमचं मानसिक आरोग्य जपा. तुमचं यश, स्वप्न, शांती ही तुमच्याच हातात आहे. दुसऱ्याच्या नकारात्मक वागणुकीचा त्यावर परिणाम होऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी बुकला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.